मुख्यमंत्र्यांच्या लातूरमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला हेलिकॉप्टरचा पायलट जबाबदार असल्याचा प्राथमिक अहवाल AIBनं दिलेला आहे। क्षमतेपेक्षा अधिक वजनामुळे हेलिकॉप्टरचा तोल गेला आणि ते कोसळलं असे या अहवालात सांगण्यात आलंय। विमान दुर्घटना संशोधन समितीने या दुर्घटनेचा सगळा तपास केला आणि त्यानंतर ही बाब समोर आली आहे। 25 मेला मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावरती होते। लातूरमधले कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं मुंबईकडे येणार होते, मात्र उड्डाणावेळीच हेलिकॉप्टरचा तोल गेला। या अपघातात मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते। मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील ATMमधनं 2000च्या नोटा हद्दपार झाल्याचं चित्र आहे। ATMमध्ये सध्या 500 आणि 100च्या नोटाच मिळतात। औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद शहरात ATMमधनं 2000च्या नोटांचं प्रमाण कमी झालंय। काळ्या पैसेवाल्यांनी 2000च्या नोटा चलनातनं काढून घरी जमा केल्याची शंका बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। बँकांनी वितरित केलेल्या 2000च्या नोटांपैकी केवळ 5% नोटाच परत चलनामध्ये आल्या आहेत। 5-6 ATM फिरलो तर 2-3 ATMवरच आहे आणि 2000ची तर नोट कुठल्याच ATM मध्ये नाही। फक्त 500ची आणि 100 रुपयाची नोटा निघतात, ती पण फक्त 2 ते 3000 रुपये निघतात। 10 ते 12 ATM मध्ये फिरल्यानंतर सुद्धा कॅश मिळत नाहीये। एखाद्या ATM मध्ये जरी पैसे असले तरी 100च्या आणि 500च्या नोटा मिळतात, 2000ची तर नोट बघायला पण मिळत नाहीये। प्रत्येक ठिकाणी फक्त 500ची नोट अवेलेबल आहे असं सांगतात। 2000ची नोट तर कुठंच मला भेटली नाही। मला एकूण 20,000ची गरज होती, परंतु ATMला 10,000 रुपये निघायला लागलेत, ते पण 500च्या नोटांमध्येच मला मिळाली। सध्या तरी 2000च्या खूप शॉर्टेज आहे मार्केटमध्ये। मॅक्झिमम 5%च नोटा असतील, कारण आमच्या इथे कॅश डिपॉझिट पण 2000चं फार कमी आहे। 100च्या मॅक्झिमम 50% 100च्या नोटा आहेत आणि एक 30% 50 रुपयाच्या नोटा आहेत सध्या, आणि 10-20च्या। आणि मार्केटमध्ये सध्या अफवा आहे की कॉइन्स 10 रुपयाचे बंद झाले, त्यामुळे आमच्याकडे कॉइन्स सुद्धा डेली भरपूर जमा होत आहेत। आणि ATM मशीनमध्ये सुद्धा 500च्या नोटा जास्त प्रमाणात आहेत, पण 2000चे 5% असतील नोटा, जास्त नाही आहेत सध्या मार्केटमध्ये। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये युवकाच्या प्रामाणिकपणामुळे एका दाम्पत्याला आपली दागिन्यांची बॅग परत मिळाली आहे। या बॅगेमध्ये सुमारे 1.5 लाख रुपयांचे दागिने होते। मुसळधार पावसामुळे एक दाम्पत्य घारगावमध्ये आडोशाला थांबलं होतं आणि पाऊस थांबल्यानंतर हे दाम्पत्य आपली बॅग विसरून पुढे गेलं। बॅग विसरल्याचं लक्षात येताच हे दाम्पत्य पुन्हा माघारी परतलं, मात्र त्यांना घटनास्थळी आपली बॅग मिळाली नाही। मात्र ही बॅग साहेबराव डोळझाके या तरुणानं आपल्याजवळ सुखरूप ठेवली होती। साहेबरावनं बॅग सापडली तिथे आपला मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता। या दाम्पत्यानं साहेबराव याच्याशी संपर्क साधत बॅग असल्याची खात्री केली आणि त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत या दाम्पत्याला त्यांची बॅग परत करण्यात आली आहे। अमरावतीच्या तळेगाव ठाकूर गावामध्ये अवैध दारू विक्रेत्याविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। संतप्त महिलांनी दारू विक्रेत्याची डोक्यावरती चपला ठेवून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। त्यानंतर संबंधित दारू विक्रेत्याला गावातनं हाकलून लावत पुन्हा दारू न विकण्याची ताकीद देण्यात आली आहे। तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावात सर्वानुमते दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला, मात्र एका दारू विक्रेत्याकडनं अवैधरित्या गावठी दारूची विक्री सुरू होती, त्यामुळे महिलांनी दारू विक्रेत्याला धडा शिकवण्यासाठी त्याची चक्क अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। टीव्हीचा रिमोट न दिल्याच्या रागातनं पतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय। सिडको परिसरातील दत्तनगरमध्ये आज पहाटेची घटना आहे। हत्या झालेल्या महिलेचं नाव शोभा मनवतकर असून आरोपी पती पांडुरंग मनवतकर सध्या फरार आहे। धक्कादायक बाब म्हणजे या घटनेवेळी त्यांच्या 3 लहान मुली घरामध्येच होत्या। आरोपी पांडुरंग मनवतकर हा वॉचमन म्हणून काम करतो। उशिरा घरी आल्यामुळे पांडुरंग आणि त्याची पत्नी शोभा यांच्यात वाद झाला। त्यानंतर घरामध्ये टीव्ही बघत असताना आरोपी पांडुरंग यानं पत्नीकडे रिमोट मागितला, मात्र शोभा यांनी नकार दिल्यावर दोघांमध्ये भांडण झालं आणि याच रागातनं पांडुरंग यांनी दगड डोक्यात घालून आपल्या पत्नीची हत्या केली। रिमोटचं कारण हे प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला पण समोर आलेलं आहे की रिमोटवरून त्यांच्यात भांडण झालेलं, त्यानंतर तो बाहेर गेला होता आणि उशिरा घरी आला, त्यानंतर पुन्हा त्यांच्यात भांडण झालं आणि नंतर ती झोपली गेल्यानंतर त्यानं ते दगड मारून तिचा खून केलेला आहे आणि तो पसार झालेला आहे खून करून। यावर कलम 302 प्रमाणे आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। नवी मुंबईतल्या तळोजा पाचनंद भागामध्ये छापा टाकून रेती माफियांवर कारवाई करण्यात आली। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत 35 ते 40 ट्रक रेती, एका JCB सह 6 ते 7 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ट्रक चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले। या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई केली गेली। जवळपास 34 वाहने आणि 136 अवैधरित्या वाळूचा साठा त्या ठिकाणी सापडलेला आहे। मुद्देमालासहित 6-7 कोटी होईल, परंतु आता आम्ही सर्व कागदपत्र तपासत आहोत, त्यांच्याकडच्या रॉयल्ट्या तपासत आहोत। त्या रॉयल्ट्या, त्यांची वाहतूक, त्यांना मिळालेले परवाने सर्व जर योग्य असतील तर ती वाहने सोडण्यात येतील आणि जी अवैधरित्या होती त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि मालवणला पावसानं झोडपून काढलाय।
मालवण तालुक्यातील अडारीमध्ये एका घरावर आंब्याचं झाड कोसळल्यामध्ये घराचं नुकसान झालं असून सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये. तसंच जिल्ह्यातल्या काही भागातला विद्युत पुरवठा खंडित झालेला असून BSNLची सेवाही चांगलीच कोलमडलेली आहे. मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस पडल्यामुळे पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळाली. धुक्याची चादर सकाळी 8 वाजेपर्यंत सर्वत्र पाहायला मिळते. पाऊस यंदा मराठवाड्यात इतका झालाय की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सूर्याचं दर्शनच नाहीये. कोल्हापुरात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेले 8 दिवस आकाशात केवळ ढगांची गर्दी पाहायला मिळत होती. अखेर आज सकाळपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे कोल्हापूरकर सुखावून गेल्यात. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वातावरणात गारवाही निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदीतील दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.